चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी हे जसे चरित्र गेले नारायण
आम्ही बिनमाईकचे कीर्तन करणार आम्हाला वाढवतात माहीत नाही लाईट नाही पोराला किती बोलायचं त्याच्यामुळे बाहेर गेलं की नेमकं माईकच्या कुठं उभारायला पाहिजे याचा सराव कमी आहे माझा बरं का. त्याच्यामुळे या माईकचं आणि त्यांचं काय दोष याच्यामध्ये अगदी ज्ञानी तुकारापर्यंत सगळं व्यवस्थित होऊन जाईल काय अडचण नाही. काय वाढवतात कसं असते काय माहीत नसतो काय नसतं असं कधी असं बोलायचं कधी असं बोलायचं त्याच्यामुळे ते सवय झालेले आहेत. बाजारात जसं फिरतात वेगळे तिथं स्टॅच्यू केल्यासारखं उभारावं लागतो माईक समोर. असो हे जसे चरित्र केले नारायणे रंगता बोधनी राखिता हे सोंग सारिले आरोप्यानंते पुढेही बहुत करणे आहे तुझ्या मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार माझी वाणी तुझी वर्णी गुणनाम ऐशी देही प्रेम कार्य कळा. महाराज असं सांगतात की या परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा त्यानं चरित्र केलं हे तसे चरित्र केले नारायणे या नारायणानं अशा चरित्राची त्या ठिकाणी लीला केली. मग त्याच्यामध्ये दोन प्रकार सांगितले रांगता आणि बोधने राखिता हे अशा दोन प्रकारामध्ये विभाग त्याच्यामध्ये सांगितले गेले. भगवंताचं असं विस्तृत असं मोठं चरित्र आहे. महीपत्र सिंधू नपुरे शाही असं म्हणलेलं आहे. म्हणजे पृथ्वीचा कागद करावा समुद्राची शाही करावी आणि प्रत्यक्ष सरस्वती देवीने लिहायला बसावं तरी सुद्धा ज्या चरित्राची पूर्ती होत नाही त्याला भगवंताचं चरित्र म्हणायचं. असा एकमेव श्रीकृष्ण परमात्मा किंवा भगवंत परमात्मा एकमेव असा चारित्र्य संपन्न असेल तर कोण तर तो भगवान परमात्मा. एकमेव देवाचं चरित्र होतं आणि त्याच्यानंतर संत महात्म्यांचं चरित्र होतं त्याच्यानंतर कुणाचंही चरित्र होत. तुम्ही म्हणा बाजारात गेले की यांचं चरित्र त्यांचे चरित्र ते चारित्र्य संपन्नच नाही. जे चारित्र्य संपन्न आहेत ते दोनच आहेत एक देव आणि बाकीच्यांचं आत्मकथन होईल काय व्हायचं ते होईल त्याला चारित्र्य म्हणता येईल चरित्र म्हणता येईल. म्हणून असा चरित्र संपन्न श्रीकृष्ण परमात्मा या भूलोकावरती अवतीर्ण होतो. तुम्हाला हे सगळं माहित आहे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अशा कारणाने देव येतात. मग या कृष्ण अवतारामध्ये देव येतात. तो कृष्ण अवतार भगवंताच्या अवताराच्या क्रमाने 8व्या क्रमांकाचा अवतार आहे. भगवान परमात्माच्या या अवतारामध्ये जन्माला आल्याची तिथी अष्टमी आहे. जन्माला आल्यानंतर 8 वर्षाची मूर्ती कारागृहामध्ये उभी राहिलेली आहे. वसुदेव देवकीच्या उदरी 8व्या क्रमांकाचा अपत्य म्हणून देव जन्माला आलेले आहे. असं 8 या संख्येला बरंचसं महत्व या अवतारात. आणि जन्माला आल्यानंतर श्रीकृष्ण बाळकृष्ण राधाकृष्ण गोपाळकृष्ण युगेर कृष्ण योगेश्वर कृष्ण अशा द्वारकाधीश कृष्ण अशा अनेक प्रकारामध्ये कृष्ण परमात्मा अनेक नव्हे 8 प्रकारामध्ये देव या ठिकाणी व्यक्त होतात. असं 8 या संख्येचं महत्वाचं गणित आहे. भगवंताचे हा जो वंश आहे हा चांद्रवंशामधला वंश आहे. म्हणून रात्रीच्या प्रहरामध्ये देव जन्माला येतात. त्याचा स्वामी असणारा बुध म्हणून त्याचं नाव राहावं याच्या योगानं भगवान परमात्मा बुधवारी जन्म घेतात. कृष्ण अवतार हा बुधवारी चंद्रवंशामध्ये असणारा होता म्हणून देव जन्माला आले. अष्टमीच्या तिथीला जन्माला आले आणि देव जन्माला आले याचं कारण तुम्हाला सर्वांना माहीत आहे की वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले एका आकाशाची वाणी संगत से कौसा मानी हा भरवसा बोलण्याचा 8वाईचा पुत्र वधील तुझसी ऐकोनी मानसी क्रोधावाला घेऊन या खडग मारावया धाविला हात तो धरिला वसुदेवी देवीन पुत्र सत्यमाई मानी ठेवा बंदिकानी दुता संगी होताची प्रसूत नेहून या देत 6ही मारित दुराचारी धन्य त्याचे ज्ञान न करिताच शोक वदिता बाळक नामामही नामदोरा असं सांगतात. तसं पाहता हे सगळा प्रकार कथा भाग नामदोरा आहेत म्हणून आपल्याला माहित आहे. म्हणून नामदोऱ्याने असं सांगितलं की याच्या ठिकाणी वसुदेव देवकीचं लग्न झालं. त्यांच्या अगोदरच्या अवतारामध्ये त्यांनी भगवंताची तपश्चर्या करून तुम्ही असाच पूर्ण ब्रह्म माझ्या उदरी यावं अशी इच्छा व्यक्त केली आणि अशा ऋणामध्ये भगवान परमात्मा अडकला गेला. देवाला येणं भाग आहे पण कधी येतो असं देवाने सांगितलं नाही. मी माझ्या सवडीने येतो. तुम्ही तारीख दिली तेव्हा येतो असं काही नाही. माझ्या सवडीने येतो असं देव म्हणतो. मग देवाने असं सांगितलं मी येतो. मग या अवतारामध्ये सुतपा कृष्णी हेच या ठिकाणी वसुदेव देवकी झाले. वसुदेव देवकीचा लग्न झालं. तो देवकी हा यमाच्या म्हणजे त्या कंसाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी गेली. त्यांनी काय केलं रथाचं सारथ्य करायला बसले आणि आकाशवाणी झाली.
आकाशवाणी झाल्याबरोबर त्याच्या लक्षात आलं आपला काळ यांच्याच पोटी जन्माला येणार आहे म्हणल्यावर त्याने विचार केला, म्हणजे यांच्या पोटी आपत्ती व्हायचं आणि ते माझा काळ घालायचा, त्याच्यापेक्षा यांनाच मारलेलं काय अवघड. मग मारायला गेल्यानंतर हात तो धरिला वसुदेवी, मग अशा आपण पूर्ण अभंग बघून आलो. मग नामदेवरायांनी असं वर्णन केलंय की वसुदेवाने सांगितलं मारू नका, होणारा आठवा काय, सगळी मुलं देतो. म्हणून सगळी वरात कारागृहामध्ये नेली, 6 मुलं झाली, पण कंसाने 6 मुलं मारली नाहीत. मग कंसाच्या पापाचा घडा अजून थोडाफार भरायला पाहिजे, त्याशिवाय देव येता येणार. मग पाप वाढवायचं, कंसाचं पाप वाढवायचं, त्याचा घडा भरवायचं, हे काम कोणी करायचं? ते एकमेव या जगामध्ये असणारे, त्रिभुवनामध्ये असणारे अतिशय कुशाग्र बुद्धी संत मंडळीमध्ये त्यांचं नाव अग्रगणी असे नारदांच्याकडे हे काम देवाने दिलं. म्हणजे तिथलं पाप वाढलं पाहिजे त्याचं, मग मला येता येईल म्हणजे. मग नारद एका कंसाकडे गेले, नारदांनी कंसांना सांगितलं, म्हणजे 6 मुलं झालेली आहेत, मारली नाहीत, कसं काय? कंसाने सांगितलं, म्हणजे आकाशवाणी झालेली आहे आणि आकाशवाणीमध्ये असं सांगितलंय की 8वा पुत्र माझा काय करेल. मग कंसाच्या मनामध्ये शंकेची काल घालवण्याचं काम कोणी केलं? नारदांनी केलं. म्हणजे 8वा सांगितलं हे बरोबर आहे, कारण कुठून धरायचं, म्हणजे वरून 8वा का खालून 8वा धरायचा? या देवांचं काही करणं म्हणजे तुझा घात करतील कधी पण, अशी शंका मनामध्ये आल्यानंतर पुण्य सारावया भेटे देवर्षी वदे बाळकाशी ठेवू नको, यांना ठेवू नका. म्हणून 6ही मारी दुराचारी, 7वा फिरविली दोन्ही कन्यानी चक्रपाणी आणि 8वा 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी कारागृहामध्ये देव अवतीर्ण झाले आणि वसुदेव देवकीला विचारलं, तुमची ओळख पटली का? माझी ओळख पटली का? ओळख हे तुझं आता कळलं अशी. मग देवाने सांगितलं माझी ओळख पटली म्हटल्यावर माझं काम, आता मला माझ्या पुढच्या कामाला जायचंय. नंदाच्या घराला मजनी गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजाने. मला कुठं जायचंय म्हणले? कोयनीला जायचंय. कुठं? गोकुळाला जायचंय. देव मथुरेमध्ये जन्माला आले, पण गेले कुठं? नांदेडला आले नाही आपल्या, लगेच पंढरपूरलाही आले नाही. कुठं आले? गोकुळामध्ये गेले. का? तर भगवंताची प्रिय भक्त ज्यांच्या ऋणामधून मुक्त होण्याकरता हा अवतार आहे. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकाराशी. हा परमात्मा आकाराला आला. हा कशा करता आला? तर त्या भक्तांकरता, गोपाळ गोपिकांकरता आला. आणि म्हणून ती गोपाळ कुठं आहे? गोकुळा. भक्तीचे या चाडे गोकुळाशे आला. वाला गुलाबी माये आवडीच्या सुरवाडे, आवडीच्या परब्रह्म सुखाडे, परब्रह्म सुखाडे.
देव गोकुळामध्ये गेले त्याचं कारण आहे. सहजासहजी उगा गोकुळामध्ये देव जातात असं. भक्तीची चाडे गोकुळाशी आला, त्याशी गवळणी म्हणती वाल्हा दुलागे माये, आवडीच्या सुरवाडे परब्रह्म सुखाडे, त्याशी गवळणी खेळविती लाडे कोडे गे माये. मग याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, तो भक्तीच्या चाडानं म्हणजे त्याला आवडणारी प्रिय भक्ती प्रिय भक्त हे कुठं आहे? गोकुळामध्ये. म्हणून देव कारागृहामध्ये जरी जन्माला आले तरी गोकुळामध्ये जातात. आणि तो प्रसंग तुम्हाला ज्ञात आहे, तुम्ही बऱ्याच वेळेला कथेचे श्रवण केलेलं आहे की यमुना नदी ही वाटेमध्ये आडवी आहे. यमुना नदी पार केल्याशिवाय मथुरेतून गोकुळाला येता येत. मग येता असताना यमुना नदी ही यमाची बहीण आहे. तिनं आपल्या भावासारखं आपण या सृष्टीवर हानिकारक नाही तर सृष्टीला भरभरून देणारी आहे असं देवाला कळावं म्हणून काय केला? पूर आणला. यमुना नदीला काय आला? पूर आला. पूर आला आणि त्या पुरामधून वसुदेव भगवंताला डोक्यावरती घेऊन वाट काढत पाण्यामध्ये अर्ध्या नदीपर्यंत आला. आणि भगवंत परमात्मा डोक्यावरती आहेत पण वसुदेवांचे पुत्र आहेत आणि पुत्र असल्यामुळे पुत्र मोह आहे आणि पुत्राला आपल्या कानोबाला जतन करावं म्हणून त्यांनी अनेक लोकांचा अनेक देवाचा धावा केला. या महापुरामधनं पलीकडे वाट घ्यावी आणि पलीकडे सुखरूप कानोबाला घेऊन जाता यावं असा भाव व्यक्त केला. अगा ये वागोबा नागोबा बावटकीच्या खंडोबा माझी कानोबा जीवे जतन करा. आता सगळ्या देवांचा बाप तिथे डोक्यावरती येतो. हा देवादिदेव बरवा पांडुरंग सदाशिवाचा निजत्रिवा बापुरकुमा देवीवर विठ्ठलो 25वा 24 मूर्ती वेगळा नाही का? देवादिदेवा देवादिदेव श्रीकृष्ण परमात्मा डोक्यावरती आहे. असं म्हणलं बाकीची वागोबा नागोबा देव तिथे येत. देवाने विचार केला म्हणजे आता हे बाकीचे कोणी येत नाही, आता आपल्या पण केला पाहिजे. भगवंताने आपला अंगठा नदीला दाखवला, नदीला दर्शन दिलं. देवाने त्याला अंगुष्ट लावला. त्या शिलावीला अंगुष्ट म्हणजे यमुनेला दर्शन दिलं. यमुनेला भगवंताच्या दर्शनाची आस होती म्हणून फुगत 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 देवाला पाहण्याकरता वर 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 आणि इकडं धावा सुरू. मग देवाने दर्शन दिलं आणि यमुना नदीने भरल्या महापुरामधून काय दिली? वाट. आता वाट दिली त्याची दोन कारण आहेत. एक तर देवाला पलीकडे जायचं आहे आणि दुसरं वाट देणं याचा अर्थ आपलं हृदय मधून खुलून दाखवलं. आणि मधला कालियाचं दर्शन देवाला करून दिले. हे आहे पुढच्या अवतारानं, या अवतारात पुढे आता हे काम आहे लक्षात घ्या अशी काय करून दिली? आठवण करून दिली. आणि मग भगवान परमात्मा गोकुळामध्ये गेलेले. वसुदेवाने गोकुळांना भगवंताला त्या यशोदा मातेजवळ ठेवलेलं आहे, तिथल्या माईला घेतलेलं आहे आणि परत रडी माया करी आकांत नामा म्हणी उठती दूत. जे दूत सेवक भगवंताच्या योगमायेने झोपले गेलेले होते ते सगळे जागे झाले. जागे झाल्याबरोबर सर्वांना लक्षात आलं आठवं अपत्य झालेलं आहे. कंसाला बोलवलं
कंसाने आता विचार करायचा सोडून दिलं. नारदांनी शंका भ्रम मोठा निर्माण केला, विचारच करायचा नाही. मग काय झालं, त्या मायेला घेतलं. मारावं या घावं घालू तवती हातीची निष्ठून गेली. आता ती माया होती ती कोणाला सापडणार आहे. आता माया होती ती निघून गेली. आता माया असल्या कारणाने ती जाताना शांत स्वरूपामध्ये गेली नाही. महाराज जाताना तिच्याकडे मोठी काडीपिटी होती, काडी ओढली. तिने सांगितलं, तुझं लागी वधी उपजला माझा आधी. तुला मारणारा माझ्या अगोदरच या भूतलावरती जन्माला आलेला आहे, आता जन्माला आलेला आहे म्हणली. मग इकडं दृष्टा चळका सुटला हे मथुरेतलं वर्णन आहे. आणि कृष्ण गोकुळी जन्मला तिकडे काय आहे, आनंदोत्सव. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळका सुटला, होता कृष्णाचा अवतार आनंद करीते घरोघर. आनंद झाला, आनंद झाला, आनंद. तुम्ही आला, आनंद झाला बरं असं म्हणतात लोक. तुम्ही आला, आनंद आता झालाय का नाही त्यालाच माहिती, पण म्हणायचं आनंद झाला, आनंद झाला. आनंद झाला म्हणून चालत नाही, तो व्यक्त झाला पाहिजे. मग व्यक्त करायचं आत्ताच्या लोकांना कोणाला सांगा, आनंद व्यक्त करायचा आहे, काय करायला पाहिजे. ते म्हणतील 2 पोते गुलालाचे आणा आणि एक डीजे सांगा, लगेच आनंद व्यक्त होतो. आणि त्या काळात अगदी सात्विक पद्धतीने आनंद व्यक्त करायचा. गोडिया तोरणे गोडिया तोरणे गोडिया तोरणे गोडिया तोरणे गोडिया
गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंद या नरनारी. सगळ्या लोकांना आनंद झाला आणि आनंद झाला मग गोकुळामध्ये भगवंत परमात्मा जन्माला आले अशी बातमी झाली. कृष्ण गोकुळी जन्माला. जन्माला कुठं कुठं मथुरेत. पेपरला काय आलं? कृष्ण गोकुळी जन्माला. व्हॉट्सअपला बातमी काय आली? कृष्ण गोकुळी जन्मला. देवाच्या जन्माची बातमी सुद्धा काय झाली? कृष्ण गोकुळी जन्माला अशी बातमी आहे. सगळीकडे गोकुळामध्ये कृष्ण जन्माला. वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी. देवाला पाहायला गर्दी झाली. पाहिली आ मोठं लावी बैसे जीवी जोडून असं त्याचं स्वरूप आहे. असा परमात्मा राजेश आहे, सुकुमार आहे, मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकलिया असं भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर पाहिलिया वेदलावी तुकामणी छंदे मनमोहिले गोविंदे असं त्याचं स्वरूपानं भगवंताने सगळ्यांना मोहून टाकलं. आणि मग त्या पुढचा अवतार भगवान परमात्मा असं करतात. आता आपण गोकुळामध्ये आहे, पण गोकुळामध्ये आहे आता देवाला सगळं ठाऊकच आहे. देव सर्वज्ञ आहे. पण देव काय करतात? म्हणे यशोदेशी माता. स्वतः विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. स्वतः जगाचा मायबाप आहे. जगाची आई सुद्धा तोच आहे आणि जगाचा बापही तोच आहे. जगताचा मायबाप असणारा पंढरीराजा श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये असल्यानंतर मात्र यशोदेला काय म्हणतो? माता म्हणतो. आणि यशोदेशी माता असं का म्हणतो? ऐसा भक्ताचा अंकित. या भक्तांचा तो अंकित आहे म्हणून गोकुळात आलेला आहे. त्यांचा ऋणमुक्त होण्याकरता तिथे गेलेला आहे. करुणिया म्हणून निरंतर केला निर्गुणी आकार कीर्तिमुखे वर्णिता. कारण मानी भक्ताची उपकार म्हणून निरंतर केला निर्गुणी आकार कीर्तिमुखे वर्णिता. भक्तांचे उपकार मानणारा कृतज्ञ संपन्न आहे म्हणून जयाची वासना. ते पुरवितो पंढरीराणा झाला भक्ताचा अंगणा ते उपकार फेडावया. आणि त्याच्याकरताच अर्जुनाचे रथवारू ते वागवी सर्वेशू. एवढे भक्तीचे आधारू मागे मागे हिंडत तसे. तो अर्जुनाची गोडी धुतली अनंत. हे सगळं कशा करतात? त्रैसा भक्ताचा आणखी तसं पाहता तुकोबरा म्हणतात विश्वाला जन्म देणार आहे. पण म्हणे यशोदेशी माता. ज्ञानोबराने त्याचं वर्णन करताना एका ठिकाणी म्हणलं विश्वाचे जीवन तेव्हा शारदे घेये. विश्वाचे जीवन तेव्हा शारदे घेये. विश्वाचे जीवन तेव्हा शारदे घेये. योगी जाती जाने ब्रह्म
ध्याती ध्यानी योगी लोक ज्याचा ध्यानामध्ये ध्यान करतात ध्यातात त्याला ते तिकडे नाही गेला कुठं आला गोकुळाशी आले हे का योगी ध्याती ध्यानी ब्रह्म हे गोकुळाशी आले असा परमात्मा गोकुळामध्ये गेल्यानंतर म्हणे यशोदेश माता ऐसा भक्ताचा लाजे तैसे लावे तर देवाला जसं आपण प्रेम द्यावं तसा प्रेम भगवान परमात्मा देतो जिही कैसा भाविला तिही कैसा पालटू झाला किंवा नाटामधलं प्रमाण आहे थोराशी थोर दाखोटा आणि कृष्ण अवतारामध्ये वर्णन सांगायचं झालं तर वसुदेव देवकीला जसा पाहिजे तसा नंद बाबा यशोदा मातेला जसा पाहिजे तसा गोपाळांना जसा पाहिजे तसा गोपिकांना जसा पाहिजे तसा राधेला जसा पाहिजे तसा अर्जुनाला जसा पाहिजे तसा असा परमात्मा सगळ्यांकरता ज्याला जैसा जिही जैसा भाविला तिही तैसा पालटू दावेला जो जैसा मज कारणी मीही तैसाची त्या कारणे भक्त मज कारणी अनन्य मीही त्या कारणी अनन्य असं देव सांगतात म्हणून हा परमात्मा भक्तांनी व्यक्त केलेला समान भावाने व्यक्त होतो भक्त समागमे सर्व भावी आहे सर्व कामे करे न सांगता तर समान अवस्थेने व्यक्त होतो मग हा परमात्मा गोकुळामध्ये असताना देव विचार करतात वसुदेव देवकी नंद बाबा यशोदा माता आता गोपाळांची भेट घेतली पाहिजे गोपिकांची भेट झाली पाहिजे तसं करता देव आता आपलं स्वरूप पाहतात देव लहान असल्यानंतर देवाने आपल्या स्वरूपाला रूपाला शोधतील अशा लीला केली नंद बाबा हे गोकुळामधले प्रमुख होते राजे होते मोठे त्यांचा नित्यक्रम होता सकाळचं अन्य गोगो उरकलं की भगवंताच्या त्याच्या ठिकाणी गावात जेवढी मंदिर आहेत त्यांचं दर्शन करायचं आणि पूर्व काळामध्ये सगळी लोक इकडून तिकडे पायी वाट यात्रा करायची कुठेही जायचं झालं तरी पायीच जावं लागायचं अगदी मोठा कोण असला तर घोडा वगैरे त्याच्याकडे असतो मग असा कोण यात्रेकरू पांथिक वाटतो मुक्कामाला गावामध्ये राहिलाय का त्याचा शोध घ्यायचा आणि त्याला आपल्या बरोबर आमंत्रण द्यायचं आणि आपल्या घरी जेवायला घेऊन यायचं हा त्यांचा नित्यक्रम आणि त्यांनी एका असं दर्शन घेत एका मंदिरामध्ये पाहिलं की एक साधू बैरागी वैष्णव त्या ठिकाणी मुक्कामाला थांबलेले कुठंतरी यात्रेला जात असताना त्यांनी विनंती केली दर्शन घेतलं म्हणजे आमच्या घरी आज जेवायला चला त्यांनी सांगितलं मी काही जेवायला येत नाही बाबा माझं सोमवार काय म्हणले मी जेवायला येत नाही का तुम्हाला कोणाचंही काही चालत माझं नाही बरं का त्यांचं सांगतो मग ते म्हणले आमच्या घरचं अन्न तुम्हाला चालायचं नाही म्हणजे माझा असा नियम आहे सोय कधी सोय खा तर माझा नियम आहे पुन्हा हट्ट केला म्हणजे असं करा तुम्ही स्वतः बनवून खाता हो मग असं करतो आमच्या घरामध्ये एक दालन उघडतो एक खोली त्याच्यामध्ये सगळं स्वच्छता करतो शुचिर्भूत आणि त्या ठिकाणी सगळं साहित्य शिधा सामग्री सगळी ठेवतो तुम्ही या स्नान करा देवपूजा करा स्वयंपाक बनवा नैवेद्य अर्पण करा काय जे प्रसाद घ्या जे करायचं ते आमच्या घरी आता स्त्री हट्ट बाल हट्ट आणि तिसरा कोणता राज हट्ट गोकुळातले राजे नाही होय करत तू होय म्हणले होय म्हणले तर आणि त्यांनी सूचना दिली म्हणजे असं आहे मी स्नान करणार तिथून पुढे स्वयंपाक बनवणार देवपूजा होणार स्वयंपाक होणार देवाला भोग अर्पण होणार मी प्रसाद घेणार तोपर्यंत कोणीही स्पर्श करायचा चालते म्हणजे वेगळं दालन उघडलं आता स्नान झालं देवपूजा केली देवपूजा करून देव आसनावर विराजित केले आता देवाकरता स्वयंपाक बनवायचा आता स्वयंपाक काय बनवत जशा पद्धतीचा शिदा आला आपल्याकडे तो स्वयंपाक बनवतो आमच्यासारख्याला एखाद्याने शिदा दिला तर काय असतं ज्वारीचं पीठ बेसनाचं पीठ 2 टमाटे 2 बटाटे 2 मिरच्या ही वारकऱ्याला शिदा द्यायची
का आता वारकऱ्याचं काय पिठलं भाकरी वगैरे पोळी भाजी झाली ना. आता ते राजांनी दिलेला शिदा लेय पेय खाद्य चोष्य चौरस आहार आहे. आहाराचे प्रकार 4 आहेत. लेय पेय खाद्य आणि चोष्य. चोष्य म्हणजे काय, लोणचं वगैरे जे चोखून खायचं आहे त्याला चोष्य प्रकारात म्हणतात. पेय म्हणजे जे प्यायचं आहे, बासुंदी सुधारस गुलाबजामुनातला पाक खीर जे पातळ आहे, आमरस काय जे असेल ते तर मी सांगायला नाही, तुम्हाला काय घ्यायचं काय जेवायचं आहे. जे पेण्यासारख्या वस्तू आहेत त्याला पेय म्हणायचं. जे चोखून खाण्याचे पदार्थ आहेत त्याला चोष्य म्हणायचं. 2 झाले लेय आणि खाद्य. लेय म्हणजे जे तोडून खायचं, लाडू तोडावा, चपाती भाकरी पुरी हे तोडावं लागतं. हे असं खाता येत नाही, त्याला काय म्हणायचं लेय म्हणजे जे तुकडे काढावे, लचका काढावा लागतो त्याचा लेय. पेय झालं. खाद्य खाद्य म्हणजे जे सरळ सरळ ढकलायचं, शिरा सांजा लापशी भात पुलाव काय मी सांगितलं काय तुम्हाला काय खायचं नाही काय करायचं नाही हे सगळे प्रकार म्हणजे लेय पेय खाद्य चोष्य असं सगळ्या चौरस आहार तयार होईल, असा पंचपक्वान्न तयार होईल असा शिदा तिथं पाहिला. आता शिदा पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं रोज स्वयंपाक करतात, त्याच्यामुळे पाहिल्या लक्षात येतं काय बनवायचं आहे. त्याच्यामुळे ते पाहिलं पुरणपोळी बनवली असेल, काही गोड भात बनवला असेल, शिरा बनवला, खीर बनवली, अगदी श्री बालाजीचा बेत बनवला, श्रीखंड लाडू बासुंदी दिलेली सगळं बनवलं. त्याचा सुवास सुगंध सगळ्यांना त्या वाड्यामध्ये नंद बाबाच्या वाड्यामध्ये सगळा सुगंध पसरला. सगळा सुगंध पसरल्याबरोबर कृष्ण परमात्मा तिकडे धरवत नंद बाबांनी एकदा त्या कृष्ण परमात्मा आवड म्हणजे तिकडे जायचं नाहीये, नंतर प्रसाद मिळेल. त्यांचं पूजा होऊन नैवेद्य होतोपर्यंत त्यांनी प्रसाद घेऊपर्यंत आपण तिकडे स्पर्श करायला जायचं, तोपर्यंत देव बाजूला होईल. नंद बाबा आपल्या कार्यामध्ये मग्न झाले आणि त्या भगवंताची पूजा त्यांनी जी मांडलेली आहे. आता ते वैष्णवच होते, त्यांनी पूजाची कोणाची पूजा मांडली, विष्णूची मांडली आणि तिथे सगळी ती मूर्ती वगैरे सगळं आहे. आणि नैवेद्य आता जेवढं पदार्थ बनवले सगळे ताटामध्ये भरले, जेवढं बनवले तेवढं सगळं ताटामध्ये भरलं आणि देवाला कशासाठी नैवेद्य अर्पण करायचं, देवाला भोग द्यायचा. आता आपल्याकडे तुमच्याकडे करतात की नाही माहित नाही, आमच्याकडे काही गाव जत्रा असतात, काही गाव नैवेद्य करण्याची पद्धत आहे. भगवंताची पांडुरंगाची प्रक्षापूजा आषाढी वारीनंतर झाली की पांडुरंगासोबत बाकीच्या सगळ्या गावातल्या परिवार देवतांना नैवेद्य अर्पण करायचा. मग तो नैवेद्याचा महिला मंडळी हुशार असतं, बचत करायची कशी त्यांना माहिती. देवाला नैवेद्याला पोळ्या अर्पण करायचे म्हणले की एवढ्या पोळ्या, आपल्याला घरात खायला करायचे म्हणले की एवढ्या पोळ्या, छोट्या 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 पोळ्या करायच्या. त्यांनी केलं नाही बरं का, त्यांनी जेवढे मोठ्या केल्या ते सगळ्या ताटामध्ये भरल्या आणि सगळं नैवेद्य ताटामध्ये भरला. भगवंताला हस्तमुख प्रक्षालनार्थ पहिल्यांदा पाणी दाखवलं आणि त्यांच्या समोर असं नैवेद्याचं ताट धरलं आणि देव आता जेवतायत, देवा या जेवण करा आणि माझ्यासाठी नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही देवा प्रसाद तो द्यावा सेवकाचे, माझ्यासारखी प्रसाद विशिष्ट प्रसाद द्या. आणि म्हणून त्यांनी डोळे मिटले आणि देवाला आर्त स्वरूपानं भगवंताला अतिशय मनापासून हाक मारली, देवा या जेव्हा असं भावना व्यक्त केली. भावना व्यक्त केल्याबरोबर ज्यांनी ज्यांना हाक मारली ती कुठं आहे, हा वैष्णव आहे. वैष्णव कोणाला हाक मारतात, या बाबाला. हा बाबा कुठं आहे, या खोली सोडून पलीकडे खोली आहे ना तिथं. एवढ्या मोठ्या भक्ताने हाक मारल्यावर हा तिथं राहील का, हळूहळू हळूहळू पायातले तोडे वाळे वाजू न देता हळूहळू आले आणि हळूहळू त्या खोलीमध्ये प्रवेश केला जिथं देवाची मूर्ती आहे, जिथं नैवेद्य धरून डोळे मिटून ते वैष्णव बसलेले आहेत. अशा ठिकाणी जाऊन त्या वैष्णवाने धरलेल्या नैवेद्याच्या ताटात हात लावला. असा हात घातला. हात घातल्याबरोबर त्यांना जाग आली, म्हणजे डोळे उघडले, त्यांनी लक्षात आलं काहीतरी आलं. अरे 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 म्हणजे सगळा नैवेद्य भ्रष्ट झाला, मला अजून प्रसाद घ्यायचा राहिला होता. सगळा आवाज पाहिल्यानंतर यशोदा माता आल्या, नंद बाबा आले, म्हणजे त्यांना मी तुम्हाला सांगत होतो मी तुमच्या घरी जेवायला येत नाही, तुम्ही आग्रह केला म्हणून आलो. एवढा वेळ खर्च करून स्वयंपाक तयार केला, एवढा स्वयंपाक तयार केला, नैवेद्य अर्पण करताना तुमच्या या मुलाने त्याला हात लावला. हात लावला म्हणल्यावर आता मला हे प्रसाद घ्यायला चालेल. आता तुम्हाला मी
पहिला सांगितलं होतं म्हणजे याला अडवायला पाहिजे, कुणी स्पर्श करायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. आता नंद बाबा यशोदा मातेने थोडं दटावलं देवाला, म्हणजे असं आहे तिकडे यायचं नाही, सांगितलं होतं नाही म्हणजे आता काय. त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की सगळा राग निघून गया. मग असं केलं, नंद बाबांनी यशोदा मातेला सांगितलं म्हणजे तुम्ही बाकीची सगळी कामं बाजूला ठेवा, याला पहिला घ्या आणि याच्या सोबत कुठेही बसा, पण याला सोडू. आणि नंद बाबांनी त्या वैष्णवाला पुन्हा विनंती केली, म्हणजे असं करा पुन्हा स्वयंपाक करा. आता ते सगळा शिदा बाजूला काढला, नवीन शिदा दिला. नवीन शिदा सुद्धा तशाच पद्धतीचा दिला, राजी आहेत त्यांना काय कमी नाही. पण नवीन शिदा पाहिल्यानंतर त्या वैष्णवाने विचार केला, आता पुन्हा पंचतत्वांना बनवायला किती वेळ जाईल महाराज, आताच 12-12:15 झाले आणि केव्हा परत स्वयंपाक बनवायचा. मग आता जे आहे ते थोडक्यात बनवायचं. मग पुरणपोळीऐवजी साधी पोळी केली, त्याच्यावर तूप साखर घातलं. मसाले भात, गोड भाताऐवजी साधा भात, वरण, दुसऱ्या एका भातावर दही, असं सगळं साधा नैवेद्य तयार केला. आणि तिकडं यशोदा माता देवाला झोपवण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे याला इकडे तिकडे सांभाळण्यापेक्षा याला झोपू घाला. मग यशोदा माता शयन कक्षामध्ये कृष्ण परमात्मा घेऊन जातात आणि झोपायला देवाला थपकायला सुरुवात केली. आणि रोज असा क्रम होता की यशोदा मातेला देव म्हणायचे, आई मला आज गोष्ट सांगा. आता यशोदा माता रोज देवाला गोष्ट सांगायच्या, पण आज देवाने काय गंमत केली, आईला सांगितलं म्हणजे आई आज मी गोष्ट सांगतो. आता आईने विचार असा केला, गोष्ट मी सांगितली काय आणि ह्याची ऐकली काय, हा इथं थांबण्याशी मतलब आहे, बाकी आपल्याला गोष्टीचं काहीतरी गेलं. असं म्हणल्यानंतर यशोदा मातेला देवाने गोष्ट सांगितली. आता याची गोष्ट सांगत सांगत याची योग माया काय कमी नाही याच्याकडे, त्यानं गोष्ट सांगत सांगत आईला झोपू घातलं. यशोदा मातेला ग्लानी आली, कधी झोप लागली कळालं. जसं एखाद्याला कीर्तनात दमून भागून येतो आणि तू कीर्तनात कधी झोपतो कळत नाही, तसं झोप लागली. आणि झोप लागल्यानंतर देव पायातले तोडे वाळे न वाजू देतात पुन्हा त्या खोलीजवळ आला. आणि इकडे तोच प्रसंग मागाचा, देवाला पुन्हा आर्त स्वरूपाने हात मारलेले आहे, देवासमोर ताट धरलेले आहे. देव जेवताय कसा भाव निर्माण करून आपण डोळे मिटून घेतले आणि देवासमोर ताट धरले त्या वैष्णव आणि देवाला हात मारायला सुरुवात आहे. आता देवाला हात मारता येत हा देवा तिथेच आहे ना, पुन्हा आले आणि पुन्हा त्या ताटाला हात. अरे 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 म्हणजे आज माझा खरंच कडक सोमवार आहे, काही जेवायला मिळत. नंद बाबा यशोदा माता त्या कृष्णाला विचारतात, तुम्ही इथं का आले. आता ह्यानं काय सांगावं, त्यांनी सांगितलं म्हणजे मी आलो नाही, यांनीच बोलवलं. म्हणजे त्या वैष्णवाने डोक्याला हात लावला, म्हणजे काय बाळ आहे म्हणजे अतिशय धादांत होतं बोलतंय, मी याला बोलवलं असं म्हणतंय, मी कशाला बोलवू, मी नाही बोलवलं. असं म्हणल्यानंतर यशोदा माता आणि नंद बाबा कृष्णाकडे पाहतात. ते म्हणते नाही नाही यांनीच बोलवलं. ते पुन्हा वैष्णवाकडे पाहतात, अहो नाही मी कशाला बोलवू. पुन्हा इकडे पाहतात, असं इकडे पाहतात तिकडे पाहतात. याच्यामध्ये एक वेळ साधली देवानं आणि त्या वैष्णवाला आपल्या मूळ स्वरूपाचं दर्शन दिलं. आणि इकडे क्रम चालू आहे, नाही बोलवलं नाही बोलवलं. आणि वैष्णवांना दर्शन दिले, देवाने दर्शन दिल्या बरोबर वैष्णवाचं म्हणणं बदल, हो म्हणलं मी आला. नंदबाबाला वाटलं असेल 12:15 झाल्यामुळे यांनी निर्णय बदलला बरं का. बोलवलं नाही, आता तिसऱ्यांदा कशाला स्वयंपाक करायचा म्हणून बोलवलं असं म्हणलं. असं काही नाही, यांनी त्यालाच बोलवलं, त्यांना मुख्य दर्शन झालं. असं रांगत असताना देव आपल्या स्वरूपाला साजेल अशा थोड्या मिळात. आणि गोधने राखत असताना देव गोधना राखायला हाती काठी काळी घोंगडी नागला देऊचे पाठी गाई राखायला देव जायचे. आणि गाई राखायला गेल्यानंतर तिथं देवांनी अनेक प्रकारच्या लीला खोड्या करायच्या. देवांनी असं केलं की देव त्या ठिकाणी खेळ खेळायचे. खेळता मोरारी Oh